दोन मुलांची हत्या झाली, त्यातल्या एकाचा मृत्यू झालेला आहे आणि एक जो आहे तो ॲडमिट आहे। या प्रकरणाची माहिती जेव्हा राजूदादांना कळाली, आमचे जे नेते आहेत, तेव्हा त्यांनी शहर अध्यक्ष आमचे जे आहेत तुषार पाटील यांच्याशी बोलणं केल्याच्यानंतर आज त्यांनी आम्हाला इथे पाठवलं। आज आमचं संपूर्ण मनसेचं जे शिष्टमंडळ आहे ते इथे सिनियर साहेबांची भेट घेण्यासाठी आलं होतं की नेमकं दिव्यामध्ये काय चाललं आहे, कारण आज आपण बघत असाल की गेल्या 2 महिन्यातली आता ही तिसरी घटना आहे। अशा प्रकारच्या अनेक घटना ह्या दिव्यामध्ये झालेल्या आहेत। मागेही आपण बघितलं असेल की फेरीवाल्यांनी जे विक्रेते असतात ते लोकांवरती हल्ले करतात, चाकू सुऱ्याने हल्ले होतात। या सगळ्या गोष्टी ज्या दिव्यामध्ये सर्रास घडत आहेत आणि याच्यामध्ये कुठेतरी परप्रांतीय टक्का जो आहे तो इथे जास्त करून दिसतो आहे। आणि याच्या मागचं कारण असं आहे की जे दिव्यामध्ये काही अशी ठिकाणं आहेत जिथे बिहारवरून झाले, ओरिसावरून झाले, यूपीवरून झाले, अशी बाहेरची जी गुन्हेगार मंडळी आहेत ती दिव्यामध्ये आज आलेली आहेत राहायला। आणि खरी परिस्थिती आहे की हे आज अशा प्रकारचे त्यांना काही पॉलिटिकल वरद असतात, एखाद्या पक्षाचा त्याच्याबरोबर काहीतरी नेता असतो तर त्याचा कोण खास असतो आणि त्याच्यामुळे त्यांची ताकद वाढलेली आहे। आज दिव्यात तुम्हाला सर्रास अशा त्या दादागिरी आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील। ही एक चैन आहे आणि आज अखेर तुम्ही काल बघितलं असेल की काल हा एक प्रकार अजून झालेला आहे। भविष्यात असे प्रकार तुम्हाला अजूनही दिव्यामध्ये बघायला मिळतील। पण मला असं वाटतं की हे सर्व जे आहे हे पोलीस प्रशासनासोबतच आपल्या दिव्यातले जे नेते आहेत, जे नेते या लोकांना पाठीशी घालतात, हे जे लोक आहेत हे त्यांची पाठराखण करतात, यांचंसुद्धा हे अपयश आहे। कारण आज ते तुम्हाला दादा मामा करतायत पण याचा अर्थ असा नाही आहे की हे कधी तुमच्यावरती उलटणार नाही आहेत। एक दिवस असा येईल की हे जे साप आहेत हे तुमच्यावरती सुद्धा उलटतील। आज जसे इतर लोक आहेत जात्यामध्ये तसे तुम्ही सुपात आहात हे लक्षात ठेवायला पाहिजे। आज पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली की बाबा तुम्ही नक्की याच्यावरती काय करताय। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कारवाई करतोय, आमच्याकडे केस आली तर आम्ही घेतली, आम्ही तपास केला, आम्ही केलं, हे सगळं बरोबर आहे। पण हे करत असताना मला असं वाटतं की अशा गुन्ह्यांसाठी जे लोक प्रवृत्त होत आहेत त्यांना थांबवणंसुद्धा पोलीस प्रशासनाचं काम आहे। दिव्यातले आमचे जे पदाधिकारी आता प्रकाश पाटील माझ्यासोबत आहेत, यांनी दारू विक्री, यांनी जे स्टेशनला पानपटऱ्या ज्या रात्री 2-2 वाजेपर्यंत चालू असतात, ज्याच्यावरती गांजा आणि बाकी इतर अंमली पदार्थांच्या गोष्टी ज्या आहेत ते मिळतात, यांच्याविरोधात तक्रार केली। आज जवळजवळ 6 महिने झाले पण अजूनपर्यंत काही कारवाई नाही झाली। तेवढ्यापुरती कारवाई केली जाते। आज हे बघा, हे गणित सर्वांना माहिती आहे की नेमकं काय हे स्कॅन्डल कसं चालतं, ह्या लोकांना कोण पाठीशी घालतं हे सगळ्यांना माहिती आहे। पण मला असं वाटतं की याने समाजाची सुरक्षितता जी आहे ती धोक्यात आलेली आहे। पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना, मी सांगेन की पालकांनीसुद्धा याच्यामध्ये आपली मुलं कोणाबरोबर जात आहेत, काय करत आहेत, कोणाबरोबर राहतात याचाही विचार करणं गरजेचं आहे। ज्या संघटना आहेत, ज्या सोसायट्या आहेत, सोसायट्यांचे अध्यक्ष आपल्या बाहेर आपल्या सोसायटीच्या जर गर्दुल्ले बसलेत तर त्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाला याची माहिती देणं गरजेचं आहे। मला वाटतं सर्वांनी या गोष्टीवरती, हा प्रश्न खूप गंभीर आहे। गुन्हेगारी ही काही एका दिवसात येणारी गोष्ट नाही आहे। त्यासाठी सर्वांनी मिळून या गोष्टींचा सामना करायला पाहिजे। जे लोक यांना पाठीशी घालतात या लोकांना समाजापासून दूर करायला पाहिजे असं मला वाटतं।